मित्रांनो, अकबर बिरबल गोष्ट क्रमांक 38 मध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत। एका गावामध्ये रहमान नावाचा एक व्यक्ती राहत होता। त्या व्यक्तीच्या बायकोचं आजारपणामुळे निधन झालं होतं। त्यामुळे तो खूपच नैराश्यात राहत होता, खूप नाराज झाला होता व त्याचं घराकडे शेतीकडे अजिबात लक्ष नव्हतं। एके दिवशी त्याला रस्त्यामध्ये त्या गावचे प्रमुख काजी भेटले। काजींनी त्याला विचारलं, अरे तुझी काय अडचण आहे, तू सध्या खूपच नाराज दिसतोय। त्यावेळेस रहमानने सांगितलं की काजी साहेब, माझी पत्नी गेल्यापासून माझं कशामध्ये मन लागत नाही, नीट खावंसं वाटत नाही, नीट जेवावंसं वाटत नाही, माझ्या मुलांकडेही माझं लक्ष नाही, मी शेतीही करत नाही आता व मला जगण्यामधला सगळा रसच निघून गेलेला आहे। त्यावेळेस काजी म्हणाले, तू एक काम कर, तू अजमेर दर्ग्याला जा, तिथं चादर चढव, तुला चांगलं वाटेल व तू पुन्हा जीवनामध्ये सक्रिय होशील। काजी हे गावामध्ये सगळ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी प्रसिद्ध होते। लोक दूरदूरवरून त्यांचा सल्ला घेण्यासाठी येत असत आणि रहमानला तर हा सल्ला सहजासहजी रस्त्यावर मिळाला होता। रहमानने घरी जाऊन विचार केला, त्याला तो सल्ला पटलाही आणि त्याप्रमाणे त्याने त्याच्या घरातील सर्व पैसे गोळा केले आणि आपल्या जीवनाची सर्व पुंजी घेऊन तो काजी साहेबांकडे आला। काजी साहेब म्हणाले, काय काम आहे? त्यावेळेस त्याने सांगितलं की मी आता अजमेरला चाललो आहे, पण माझ्या घरातील सर्व सुरक्षित वस्तू राहाव्यात म्हणून माझ्या घरातील सर्व दागदागिने मी या थैलीमध्ये आणले आहेत, ते तुम्ही तुमच्याकडे ठेवाव्यात। काजींनी यावेळेस नकार दिला, माझ्याकडे मी ठेवत नाहीत कुठल्याही वस्तू। त्यावेळेस रहमानने सांगितलं की तुमच्या इतका विश्वासू माणूस या गावामध्ये नाही, त्यामुळे तुम्ही तुमच्याकडे ठेवा। त्यावेळेस काजी म्हणाले, हे बघ, मी कुणाचीही वस्तू ठेवून घेताना त्याला माझे एक प्रकारे सील करत असतो, म्हणजे मुद्रा मारत असतो। त्यांच्याकडे एक मुद्रा होती, त्याचं सील त्यांनी त्या थैलीवर मारलं। त्या थैलीवर मारल्यानंतर थैलीमध्ये काय आहे तेही बघितलं नाही आणि ती थैली उचलून तशीच बाजूला ठेवली। आता त्या थैलीला गाठण मारलेली होती व त्याच्यावर सील केलेलं होतं, म्हणजे ते मोहर बंद केलेलं होतं। आता त्याच्यावर मोहर उमटवली असल्याने रहमानही निश्चिंत होता आणि काजीही निश्चिंत होते। रहमान अजमेरला निघून गेला। अजमेरला गेल्यानंतर 2 महिन्याने तो पुन्हा आला। काजी साहेबांची भेट घेतली, म्हणला, आता मनाला खूप आनंद वाटत आहे। अजमेरला गेल्यानंतर मी पुन्हा एकदा जीवनाचा विचार केला आणि तिथे खुदाच्या साक्षीने मला जगण्याचा नवीन मार्ग मिळाला आणि आता मी माझ्या मुलांसाठी, गावच्या भविष्यासाठी माझा पूर्ण वेळ देणार आहे आणि पुन्हा नव्या जोमाने माझं जीवन जगणार आहे। काजींनाही आनंद झाला। काजी म्हणाले, ठीक आहे, चांगलं झालं, तुला उपाय लागू झाला। त्यावेळेस जे रहमान होता त्यांनी सांगितले की आता माझी जी संपत्ती मी तुमच्याकडे दिली होती थैली, ती माझी मला परत द्या। त्यावेळेस काजींनी ती कपाटातली थैली काढली आणि रहमानला परत दिली। रहमान घरी गेला। घरी गेल्यानंतर त्याने मोहर जी होती, सीलबंद जी होती, ती मोहर काढली आणि आपले सोन्याच्या मोहरा काढण्यासाठी आत हात घातला। तर काय आश्चर्य, आतमध्ये सर्व त्याला दगड सापडले। त्याने ते पूर्ण खाली ओतली थैली, तर पूर्ण दगड होते। आता तर त्याने कपाळावरच हात मारून घेतला की काय नशीब आपलं। तो तसाच ती थैली घेऊन काजींच्या घरी गेला। काजींना सांगितलं की काजी साहेब, मी तर तुम्हाला सोन्यांनी भरलेली मोहरांची थैली दिली होती, परंतु तुम्ही तर मला दगड असलेली थैली दिली। त्यावेळेस काजी म्हणाले, हे बघ, ही थैली तुझीच आहे ना? तो म्हणला, हो, ही थैली माझीच आहे। त्याच्यावर मोहरही होती की नाही? हो, मोहर होती, मीच तोडली ती हाताने। आणि मी काय तू ठेवले ते बघितलं होतं का? नव्हतं बघितलं। मग आतमध्ये दगडच असतील कदाचित, तेच तुला मी सांभाळून माघारी दिले 2 महिन्यानंतर। यावेळेस रहमानला कळलं की आपल्याला काजींकडून फसवल्या गेलेलं आहे, पण काजी ही गावातील प्रतिष्ठित व्यक्ती होती, त्यांच्याविरुद्ध तक्रार द्यायची तरी कशी व कोण ऐकल ती? परंतु त्याच्या आयुष्यभराची ती पुंजी असल्यामुळे व आता जगण्यासाठी काहीच शिल्लक राहिलं नाही, या भावनेतून त्यांनी शेवटचा पर्याय म्हणून बादशाच्या दरबारात जायचं ठरवलं। तो राजधानीत आला। राजधानीत आल्यानंतर त्याने थेट दरबारामध्ये आपली तक्रार मांडली आणि सांगितलं की माझे पैसे, सोन्याच्या मोहरा काजींनी अशा प्रकारे लुबाडून घेतले आहेत, परंतु माझ्याकडे काही पुरावा नाही। यावेळेस बादशाहांना राग आला। बादशाहाने तात्काळ काजींना बोलून आणायला लावलं। सैनिकांनी काजींना घेऊन आले। बादशाहाने विचारलं, काजी, तुम्ही पैसे घेतले आहेत का? त्यावेळेस काजी म्हणाले की हा व्यक्ती बोलतोय ते पूर्णपणे खोटं आहे। मी याच्याकडून थैली घेतली होती हे मात्र खरं आहे।
मीच याला अजमेरला जाण्याचा सल्लाही दिला होता व त्याचा ह्याला फरकही पडला आहे. आता हो नैराश्यातून बाहेर येऊन तो जगण्याची भाषा करू लागला आहे. परंतु याने काय दिलं होतं हे मला माहिती नाही. आता तो घरी गेल्यानंतर म्हणतोय की मी तुम्हाला सोन्याच्या मोहरा दिल्या होत्या व तुम्ही मला दगडं असलेली पिशवी दिली आहे, थैली दिली आहे. परंतु मी महाराज तुमच्या एक गोष्ट लक्षात आणू इच्छितो की या थैलीला मी मोहरबंद केले होते, त्याच्या समोर मोहरबंद केले होते व ज्यावेळेस मी त्याला थैली माघारी दिली त्यावेळेसही थैली मोहरबंद होती. तुम्ही विचारू शकता. त्यावेळेस बादशाहने रहमानला विचारलं की थैली मोहरबंद होती? त्यावेळेस रहमानने सांगितले हो, माझ्याकडे आली त्यावेळेस मोहरबंद होती. बादशाह म्हणाला मग तर तुझ्याकडे आहे तीच थैली माघारी आली, तुझीच थैली होती. तो म्हणला हो. परंतु तो पुन्हा पुन्हा काकुळतीला येऊन सांगत होता की आतमध्ये सोन्याच्या मोहरा होत्या, परंतु त्याचे दगडं कसे झाले हे मला कळत नाही. काजी साहेब म्हणले मलाही सांगता येणार नाही, कारण मी आतमध्ये काय आहे ते बघितलंच नाही. त्यावेळेस बिरबलाने सांगितलं की महाराज मला 2 दिवस वेळ द्या, मी 2 दिवसामध्ये या सगळ्या केसचा उलगडा करतो, या प्रकरणाचा उलगडा करतो. त्यावेळेस महाराजांनी काजी आणि त्या व्यक्तीला दोघांनाही दरबारातच पाहुण्यांच्या इथं राहण्याची व्यवस्था केली. बिरबल घरी आला व त्या रहमानचा चेहरा त्याच्या डोळ्यासमोर वारंवार दिसत होता. तो विचार करत होता की रहमान चेहऱ्यावरून तरी खरं बोलतोय असं वाटतंय. त्याने विचार केला आणि त्याने आपला जो सेवक आहे त्याला बोलवलं. सेवक रामला सांगितलं की एक काम कर, माझा एक कुडता आहे तो थोडासा फाटला आहे, तो घेऊन जा आणि रफू करून आण. त्यावेळेस सेवकराम म्हणला आपल्या राजधानीच्या आसपास तर खूप लोक रफू करतात, कुणाकडनं आणू? त्यावेळेस बिरबलाने सांगितलं की रफू म्हणजे जिथं कापड फाटलं आहे त्या ठिकाणी शिलाई असते, ती शिलाई इतकी योग्य पाहिजे की ती कापड कधी काळी फाटलं होतं असंही जाणवणार नाही. त्यामुळे तू आपल्या राजधानीच्या आसपास जो सगळ्यात चांगला रफू करतो त्याच्याकडेच माझा हा कुडता घेऊन जायचा. तू लक्षात ठेव पुन्हा एकदा, जो सर्वोत्तम शिंपी आहे त्याच्याकडेच जायचं. सेवकरामला लक्षात आलं. सेवकराम ते कापड घेऊन गेला व तो कुडता त्याने माघारी आणला. त्यावेळेस तो रफू इतका सुंदर केला होता की अक्षरशः ते कापड कधी काळी फाटलं होतं असा कुणाला सांगितलं असतं तर विश्वासही राहिला नसता. इतकी बारीक शिलाई त्याला केली होती, व्यवस्थित केलं होतं. बिरबलाने तात्काळ सेवकरामला सांगितलं की माझ्याकडे असे अजून बरेच कपडे आहेत, तू काय कर त्या शिंपींलाच इथं घेऊन ये, मी त्यांच्यासमोरच कपडे त्यांच्याकडे देतो. शिंपी आता बिरबलाने बोलवलं म्हणल्यावर येणारच, तात्काळ तिथे हजर झाला. शिंप्याला बोलता बोलता बिरबलाने विषय काढला की तुझ्याकडे अशा प्रकारची थैली, कोणती थैली? ती रहमानची जी होती थैली, ती थैली त्याने दाखवली. अशा प्रकारची थैली या अलीकडच्या काळामध्ये कधी रफू करायला आली होती का रे? व काजी साहेबांनी तुझ्याकडे दिली होती असे मला त्यांनी सांगितले आहे. त्यावेळेस शिंपी तात्काळ म्हणाला हो, काजी साहेबांनीच माझ्याकडे आणली होती व मीच त्यांना रफू करून दिली होती. त्यावेळेस बिरबलाला सगळ्या गोष्टींचा उलगडा झाला. बिरबलाने त्याला 5 मोहरांचं बक्षीस दिलं आणि सांगितलं की तू खरं बोललाय, त्याच्याबद्दलचं बक्षीस आहे. माझ्याकडचे कपडे तर मी तुला देणारच आहे रफू करण्यासाठी. उद्या सकाळी तू 9 वाजता दरबारामध्ये हजर राहायचं. त्यावेळेस बिरबलाने सांगितल्याप्रमाणे शिंपी 9 वाजता दरबारात हजर झाला. त्या ठिकाणी रहमानलाही बोलून आणण्यात आलं होतं व काजींनाही बोलून आणण्यात आलं होतं. त्यावेळेस बिरबलाने सांगितलं की काजी साहेब तुम्ही आता तरी खरे बोलणार आहात का मीच सर्व सांगू? त्यावेळेस बिरबलाने सांगितलं की काजी साहेबांनी आतील सोन्याच्या मोहरा काढून घेतल्या व आतमध्ये दगडं भरले व या शिंप्याकडे जाऊन त्या ठिकाणी अशा प्रकारचा रफू केला की तो ओळखू येणार नाही. मी ज्यावेळेस घरी जाऊन बारकाईने ते कापड हाताळलं त्यावेळेस मला लक्षात आलं की ते अतिशय तज्ज्ञ माणसाकडनं रफू करून आणण्यात आलं होतं. व बादशाहांना पूर्ण घडलेला वृत्तांत सांगितला. माझा सदरा कसा फाटला होता व तो कुडता कसा दुरुस्त करून आणला व या शिंप्याने कसं कबूल केले. ते शिंप्यानेही बादशाहासमोर पुन्हा तेच सांगितलं की काजी महाशय माझ्याकडे आले होते व मी त्यांना रफू करून दिलेला आहे. काजींना आता आपलं भांडं उघडं पडत आहे हे समजलं आणि त्यांनी सांगितलं की बादशाह मला माफी द्या, मी आजपर्यंत खूप लोकांचं चांगलं केलं आहे, पण त्यावेळेस माझ्या मनामध्ये मोह आला आणि मी माझ्या मनाला आवरू शकलो नाही म्हणून मी चोरी केली. पण इथून माझं चांगलं काम बघता तुम्ही मला माफ करताल अशी आशा आहे. व काजी हात जोडून उभे राहिले. त्यावेळेस बादशाहाने सांगितलं तुम्हाला तात्काळ या देशातून काढण्यात येत आहे, तुमचा देश निकाला करण्यात येत आहे. या आमच्या देशामध्ये तुम्ही आता राहता कामा नये व सैनिकांनी या गोष्टीची तात्काळ अंमलबजावणी करण्यात यावी. सैनिक काजींना घेऊन गेले व त्या काजींची संपत्ती जप्त करून पुन्हा त्या सोन्याच्या मोहरा
त्या रेहमानला देण्यात आल्या. रेहमान खुश झाला. पुन्हा एकदा बिरबलाने पुरावा नसलेल्या घटनेमध्ये पुरावा सापडून योग्य त्या माणसाला म्हणजे रेहमानला योग्य ती मदत मिळवून दिली, त्याचा हक्क मिळवून दिला व ज्याने गुन्हा केला होता त्याला पकडून दिले. तुम्हाला बिरबलाचे चातुर्य जर आवडले असेल तर आमचा आठवणीतील कथा हा यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन गोष्टी ऐकण्यासाठी आठवणीतील कथा हा यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.